काही काय मस्त फुलं आले ग. 2-3 दिवस झाले का काहीच नव्हतं बाई. मस्त वास येतो बाई. काय ग शांतताई काय करते? काही नाही ग म्हणले 2-4 चाफ्याची फुलं खुडावा पाय ना किती गडगड. डोक्यात नको लावू जीव होत्या. हा हा वास किती भारी येतो. दाखव. खरंच ग लय भारी. कोणाचा चापा? चापा कोणाचं म्हणजे माझा चापा आहे ना कोणाचं तू चापा? लावलाय का? मग ऐक ना मी काय म्हणते हा माझं एक काम होतं ग. काय ग? अगं मी ना इतकी परेशान झाली ना आजकाल मी सांगू शकत काय नाही. झालं तब्येत बरी नाही का? नाही ग तब्येत आहे बरी. तब्येतीला काय लावती काढी. अगं 3 वर्ष झाले लेकरू बाळवाय ना ग. अरे देवा आता ते का आपल्या हातचं आहे का देवाच्या हातात आहे ते. देवाच्या हातात नाही केलं तर सगळं होतं पण मानावरा करीतच नाही बाई काही. करीत नाही. हा नाही दिवसभर तिकडे जातो करून येतो संध्याकाळी आला का उताना तडक पडतो. मग कस काय पोर होईल तुला? हा ना ग मग तेच ना. मग तू काय बोलत नाही त्याला? वरून माझी सासू मला टोमणे देते 3 वर्ष झाले वांजुटीला पोर व्हायना असं व्हायना. आता काय मी तिला सांगू चालेल करीत नाही. तिला चांगलं खासकटावायचं ना. तिला म्हणायचं तो लेका बोलत नाही तर पोर होईल कस काय? हा मग आता तर माझं डोकं बायला नुसते पोरं पाहिजे राहत्या पण त्याच्या मागे काहीतरी कारण राहतं. तो सारखा नुसता आईच ऐकतो गुरु 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 आणि ती नुसती मला नुसती पाण्यात पाहती. हा ना बाया मग तीच तुझ्या जवळ येऊन देत नाही काय? काय माहिती बाई काही कळा ना. अगं तू सांग ना काय करू ग मी. त्यांना एक माझ्या मम्मीने ते म्हणते म्हणे कामून व्हायना तुला पोर कामून व्हायना तुला पोर असे म्हणते मम्मीने ते. हा ना त्याला आता एवढी 2-3 वर्ष लागणार झाली ना ग. त्यांना वाटतं बा काहीतरी व्हावं. अगं मला साधा भाषण बोलत नाही. साधा काही जर म्हणलं ना माझं दुकानातून हे आणायचंय ते आणायचंय काही त्यांच्याच कामाची वस्तू आहेत ते आणायला तरी सांगितलं ना भस्कन असतं तर मग त्याची मायाच ठेवली नाही बाई. त्या दिवशी बाई मग कानाखाली असं जाळ काढला हा तर सांगू शकत नाही. अशी फनगन लावली. अगं तुला एक सांगू का? एक आयडिया हाय माकडं. काय ग? पण तू करशील का? करीन मी शांतताई लेकरू व्हायसाठी. मला काय माहिती पण मला त्या संगीने एक सांगितलं. काय? मा नवरायचं असंच करायचं ना माग माग. मग काय बाई मधी मधी त्याला बाहेरच झालं होतं. हा बाबा बोलतच नव्हता. याला बी काहीतरी उतारा वातारा केला वाटतं बाई. बाबा मी काही बोलायला गेले का बाबा लगेच तिकडे तोंड फिरून घ्यायचा. हा हा असं जवळजवळ त्यांनी 4 महिने बितावलं होतं. हा ना. हा आता बाई 2.5 वर्षापासून असं अगं नवीन नवीन ना 6 महिने लय जीव लावलं मानावरील मला. लय म्हणजे लय जीव लावलं. मग असं तो सारखं मी त्या संगीत विषय काढला. तिला म्हणलं बाई मानावराचा असं असे. मग तिने मला पत्ता दिला. एक बाबा आहे केळे बाबा नाव आहे त्याचं. केळे बाबा. हा इथे का मग त्याच्याकडे काय ना तो नवऱ्याचं सांगितलं असतं ना त्याला. तो करीतो का? करीतो का म्हणजे पाहतो जाल बाबा एकदम. म्हणजे काम करीतो का असं ग आपलं म्हणजे होईन ना 150. अगं तो नुसता असा पाहतो असा. पाहिल्या त्याला कळत काय येते. हा का? लगेच सांगेल पाहतो तो नवऱ्याचा. चाल ना ग मग शांतताई चाल ना. लय उपकार होते. मा नाव कोणाला सांगू नको बरं का. मी कोणालाच नाही सांगणार. एक तर कसं एकाच्या तोंडी ते 10च्या तोंडी. परत तू सासू म्हणशील ती शांती तेवढ्याच उद्योगावर राहते का? नाही हा मी कोणाला सांगायचे नाही. बरं मग चाल तुला मी एवढा टाइम घेऊन जाते तर त्याच्या 5 किटी घालायला लागते बरं का. पण होईन ना मला एकाच रट्ट्यात होईन ना 5 किटी झाल्यावर. अगं बाई आता तुला सांगते मा नवरा आहे ना 4थ्या दिवशी माझ्याजवळ येऊन बसला. मला म्हण शांती कशी आहे तू बरी आहे का? बाया लागलं ना गालगुच्चे घ्यायला. बाई म्हणली या बाबाला 4 महिने झालं असं जवळ नाही आला नाही. याला काय झालं? मग मा नवरा पण तसंच घरी आहे ना. बाबाला पॉवरफुल येतो. हा ना. का म्हणजे ताकद आहे त्याच्यात आहे. त्याच्यात ताकद नाही त्याच्या मंत्रात ताकद आहे. हा का? हा चल ना करून तेवढं काम. आपल्या गावात कोणी नवीन एखादा बघत काय नाही झालं. ते मला तर काय होतंच काही कोणी म्हणलं नाही बघा. काय एवढं गर्दी कमी पडली. मी आता गावातून झालं तसं काही चर्चा नाही गावात. हा ना तरी मला 8 दिवस झाले कोंबडी खायला हे बघ बाबा ज्याची भाव नाही ना ते बरोबर येतं आपल्याकडे. का तुमच्याकडे काय पत्ते चाललंय का? नाही पण मग आपल्याकडे धंदा कमी पडू सुटला. हा एवढं होईल येतील का दिवस मोठा आहे आज. हा ना पाऊस उघडला काय केलं तरी 9-10 हजार आपण धंदा व्हायचा आपल्या दिवसाला धंदा व्हायचा. 10,000 झालं तर 5,000 तुला 5,000 मला. हा ना आता 1000 आली गमत तरी कोणी 10,000 काय ना 2 गिराय घाल तरी आपलं होत जाईल. बाबा द्या राहिला बसा चालू द्या गाडी. मला थोडी भीती वाटते घाबरू नका. या कधी असे गेले नाही. या या या
चपला तिकडे काढा, हा चपला तिकडे लांब काढा, हा काढले काढले. तिकडे फेकते चपला. बाबा बाबा लांब तुमचं. पाय घुमते सपाट. पाय पडू द्या ना. लांब रे बाबा. लांबून 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 लांबून. बरं बायचा अंगा धक्का नका लावतो. बाबाला सोर्स ना करू. बाबाच्या आले धरावंच लागत आहे. धरणा लांब. बाबाचे पाय पडू दे. लांबून लांबून धर लांबून. मला सवय बाबा धरायची. नाही नाही लांबून लांबून. लांबून पकड. जसं माझं आलं तसं सारायचे तरी. बाबाला बायचा वारा सण नाही होत. हा का? कुठून आले तुम्ही? आंबेवाडीवरून. हा बघाला. हा ये बाय बाबाला सगळं सांग बर का. ती सांगते मला लाज वाटते. नको ठेवू काय. बोल केळे बाबाची जय. कोणते बाबा? केळे बाबा. केळे बाबा आहे. केळे बाबा आहे. हा बाबा केळातून निर्माण झालेला हो बाबा. हो हा का? केळापासून. केळापासून. केळातून जन्म आला. केळापासून बाबा निर्माण झालेला आहे. केळापासून निर्माण झालाय ना म्हणून केळे बाबा. हा असं आहे ते. हा का? अच्छा म्हणजे केळातून निघले. नाही काही बाई. ए बाई तुला अनुभव नाही त्यातला. तू काल आली तेव्हा बाबा काली ना तुला केळा कळत का? केळापासून बाबा जन्मले. हा केळापासून तयार झालेला. अगं खेळापासून बाबा तयार झाला ना म्हणून केळे बाबा नाव पडले. शांतताई एवढा मोठा बाबा केळापासून तयार झाला म्हणलं ते केळ केवढं असतं बाई? केळा एवढंच. हा केळा एवढंच. केळा एवढंच. ही तिच्या पुढे नाही. हा का? मग एवढा मोठा माणूस कसं काय त्याच्या आणि मग तुला काय करायचंय गुणाशी मतलब आहे. हा तेवढा आहे म्हणा. मी काय म्हणतो ते केळापासून पुरथी तयार झाली. हो हा का? पुरथीतला मानव तयार झाला. मानव म्हणजे केळा इतकं केळा नाही. लय लय केळा पॉवरफुल बाबाचा. हा का? एकाच केळा परत. बाबा मी एकदा तुमच्याकडे येऊन जायला होते. मग तुम्ही केळा खाऊन जायले बाबाचं? हा बाबाचं केळा खाऊन जायले का? बाबाने मला परसाद म्हणून 2 केळं दिले होते. दोन नाही देत बाबा. दोन कधीच नाही. पत्ते तुम्हाला पाच काय बाबा दोन दिले तरी तुला म्हटलं तर 2 केळा कस काय दिले तुला? मी एकच असतं. मग ती बाई कस काय होती? त्याच्यामुळे गेल्या का कमी हो राहिले आपल्या घ्यायचे. शिष्य कोण आहे? गुरु कोण आहे? मला तेच कळलं नाही. गुरु आहे तुम्ही मी शिष्य आहे. मग तुम्ही कार्य करता तुमच्या मग बरोबर आहे ना. मी अभ्यास माझा त्याच्याकडे. हा का? मग म्हणजे तुम्ही शिकवलेले हा पैसा अडका सगळं तुझी घेतो. फक्त रोज काढतो पैसे. काय बाई कुठे म्हणजे 2 केळा देते बाबाला. नाही एक बाबा बरं केळापासून तुम्ही राहिला का नाही काय तुमच्या घरी? हा ते नवरा आहे ना 4 महिने माशी बोलत नव्हता. हा बाबांनी दिलं होतं ना केळ ते नवऱ्याला खायला दिलं. गोड होतं. 3ऱ्या दिवशी नवरा लगेच मला शांत लगेच जवळ आला. गोड होतं ते. हा परसाद खाल्ला बायला होता जायला केळा दाखवलं. हा? बाई केळा पाहून खुश झाली. जागा दाखवत होतं. हा हा का? हा बाबा ऐका ना मानावरा मला करीतच नाही. घरी तुझी केव्हापासून? आता मला लग्नाला 3 वर्ष आले. काही सासूनेच ती मानावणी खडी फोडी ती हिला लेकरू बाळ होत नाही. मानावरा तिकडं येतो दिवसभर करून संध्याकाळी पडतो होता ना तडू. काय करून येतो? काम शेतात. म्हणजे तिकडे दिवसा करतो हा आणि संध्याकाळी उताना पडतो. आता हा तू कुठं पडते? हात त्याच्या शेजारी पडते पण तो हात सुद्धा नाही लावित ना मला. त्याला मी बोलत काय- सुद्धा नाही तो माझ्या संग. त्याला का दिवशी पावरची गोळी जाऊन पाहिजे. नाही हो त्याला आहे ना बाबा काय झालं त्याला आपलं केळा घ्यावं लागेल. ऐका ना काय आता नकोच आहे का? माहिती नाही काय विषय आहे, पण माझी सासू मला रोज पण तुला एक दोघं पाय- मला निपुत्रिक काय म्हणती वांजुटी काय म्हणती मला. मग आता 3 वर्ष आले लेकरू आहे ना तर कोणी असंच बोलल ना मला. नाही पोर आहे ना बाई दाखव तुझा हात. पाहतेस का बाबा तुम्ही? बायच्या नशिबात. पाच. पाहिलं का तुला म्हणले ना बाबा लय झाले. नुसतं हात पाहिला सांगल तो नशिबात काय काय तो नवरा कसा आहे. 5 मुलं आणि 1 मुलगी हिच्या नशिबात. म्हणजे हा सांग ना. म्हणजे 8 जण आहे. पण बाबा ती म्हणते नवरा बोलतच नाही तेव्हा एवढे 5 पोरं कसे वाढले. नाही त्याला आम्हाला करावं लागेल प्रयत्न. आम्हीच करतो म्हणजे प्रयत्न. म्हणजे तुमच्या नवऱ्याचं आणि तुमचं असं जुळतं मिळतं करून द्यायला आम्हाला करून द्यायला. हा असं म्हणा ना बाबा मग. हा. वर लगेच तुला सुरू होते. पण तुला आहे ना माझ्या केळाचा परस बक्षण करावं लागेल. म्हणजे बाबाचं केळ. म्हणजे काय 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 शांत जाईल माझं केळ तुला वापरावं लागेल. काय हे काय बोल राहिले असे? अगं म्हणजे परसाद मला नव्हता दिला का केळाचा हा तसा तुला द्यावा लागेल बाबा म्हणून मी नवऱ्याला चारला तो होता. खायचा का जवळ ठेवायचा? नाही खायचा. द्यायचा. तो लय पुरून खायचा पण एक खटीने गिळायचा. हा हा
महिनाभर पूर्ण पाहिजे. महिनाभर फक्त सोलायचा, हम्म. मध्ये घ्यायचा, बाहेर काढायचा, मध्ये घ्यायचा, बाहेर काढायचं. परत झाकून चुकून ठेवून द्या. हा होती बाई तुला पोरं तुझ्या नशिबात पोरं आहे. गप नको रडू. मला बाबा हा तिची सासू लय छळीती तिला. हा काय पोरं होती नाही आणि नवरा तिच्याशी नीट बोलत तिच्या नाही. सासूला घेऊन यायचं नाही तिला. कायला? तिच्या सासूला ती खेळ दाखवला असतं. हा? माझ्या सासूला तुम्ही केळ दाखवलं जाशाल ना, ते तुमचं केळच मोडून ठेवीन. हा एवढं अगं बाई केळ आहे ना, जेव्हा मध्ये जाईल ना तेव्हा नुसता बाडका घेतो मध्ये मधी मधी म्हणजे पोटामध्ये. त्याला मंत्राचा पावर चालू राहतो मग. हम्म. हा का? हो मग आग होती का? मध्ये नुसता बाडका होतो मध्ये. हे बाई कसं सैन करू शांतताई मग. बाप तुला गुण लागतो म्हणजे सण का. 5-10 मिनिटं बाडकाच, आज नंतर आहे ना मग असं गार पडत मग. हा का? हो हा, हा. तिच्या मंत्राचा पावर संपला संपला का मग. बारीक होत बारीक होत बारीक होत येते. येतं बाहेर. म्हणजे हम्म. बाहेर येतं कस क्लीन बाहेर. ऑटोमॅटिक येतं. हा का? मंत्राचा जोर ताकद माग वाढाय ताकद आहे यांच्याकडे. हा का? लगेच बाहेर ओढून घेतो. मंत्रानं खेचून येतो लगेच मागं. मंत्रानं बाहेर काढून घेतो. हा का? बरं मी काय म्हणते बाबा द्या ना हिला ती केळ. हा? केळा केळ द्या ना. या बा केळाचं तत्व असं हा. हा. पहिलं सुट एवढंच राहत. हा. म्हणजे कसं राहतं बाबा ते? केळा असं असं हा. आणि एकदा तुम्ही जर हात हात लावून लावला. राहिले का ते असं मोठं असं होत मोठं होत आलं तर. मोठं होत चालतं. हा. जादूचं केळ आहे का? जादूचं म्हणजे बाबाचा मंत्र मंत्र- powerful आहे ना. म्हणजे हात लावलं लांबत लगी. हा हा वाजला. जाड होतं लांब होतं. झाड होतं लांब होतं. काय ग बाई? पावर मंत्राचा. हा मंत्र. तो बी झालं होतं का ग? तू घेतलं जाऊ असं झालं होतं का? आणि मग हा त्याला अनुभव नाही विचारा ना. मानवराने तुला सांगितलं ना तिसऱ्या दिवशी गुण पडला. हा. आणि जर हिला पटकन जवळच आला लगी. हिला पोर पाहिजे तर असन ती 5-6 महिने जर आपल्याकडे जर ठेवली तर हिला पोर होऊ शकतो. आरामशीर. आम्ही दोघं आहे ना. हा, नाही ना बाबा, तुम्हाला सांगते इड चोरून लपून आले मी. नाही, नाही. माझ्या सासूला माहित पडलं ना अशी ठिशीन ती मला. बाबा तिची सासू लय कडक आहे. नाही तुम्ही ना तिला गपचिप परसाद द्या आणि गपचिप तो नवऱ्याला देऊ ग. म्हणजे त्याला खायला देऊ का मी? नाही नाही हिना वापराय पाहिजे. हिला द्या ना तुम्ही. हा त्याला काय तुम्ही जाते. माझ्या नवऱ्याला दिला होता ना म्हणून म्हणले. या नवऱ्याला ना त्याचा आजार वेगळा होता. त्याला मी पप्पा दिली गायला. म्हणजे केळ तू खाल्लं असं ना पपई त्यांनी खाल्ली असं ना असं हा, असं. असंच काहीतरी पण बरं मला ध्यानात नाही बरं मी राहिलं. काय लय दिवस झाले तुला देऊन. मग मी काय म्हणतो बाई तुला किती पोरं जाऊ शकताय. मला एक जरी झालं ना बाबा बाबा तरी बा. एकच घ्या आधी. हं? एकच घ्या मग तिला जर सवय झाली ना मग ती किती होती तिला मग काही नाही. म्हणजे दोघांनी मिळते एक ना. हा दोघं मिळते म्हणजे म्हणजे तुझ्या नवऱ्यात आणि तुझ्या तुझ्या- एक- हा. एक- एक असं दोघांनी मिळते एक. हा असं बोला ना बाबा. जमायला मग चला काय. तू झाला का मी झाला का तू. हे बाबा आणि ते लय वेगळं बोलत आहे ग. बाबाई बाई तो आज एवढे लोक काढीत आहे, म्हणजे बोल केळ बाबा की जय. एवढ्या लोकांना गुण येतोय त्या बाबाचा. बाबा तुम्ही असं झाकण तुला आणि काऊन आलं ते? मग ते बाबाला काही बोल नको राग बी अगं नाही. खवळायचा. असं अशी करायचं ना म्हणून. मंत्र चालू आहे त्यांचे. हा का? धरलं का आपण बाबा नाचा काय बाबा काय होऊ राहिलं तुम्हाला? हातात हा हातात धरलं ना. काय धरलं बाबा? मंत्र चालू आहे जप चालू आहे. मंत्र चालू आहे. त्याला सांगू राहिले ना तर तू आता तयारीला लाग. तयारीला राह बस. तुम्ही नाही धरती का? नाही तेच झाल्या पाहिजे. हा का? दुपार पोत केला तयार म्हणून हा. तू येऊन घेऊन जाय. आणि तुझं काम झालं का आमचं केळ परत आणून दे. हा का? म्हणजे तुम्ही तर म्हणे खायचं आणि पोटात खायचं जायचं नाही, वापरायचं परत आहे ते. वापस वापरायचं. यायचं. खायला थोडंफार खायला चालेल हा. पण करंटून नाही खायचं. हा. ते तुम्हाला चावणार सुद्धा नाही. नाही हा का? मात्रच करंटून नाही खायचं. कडक राहतं का? फक्त चांगलायचं फक्त. तुम्ही काय बाबांनी जेवढं सांगितलं तेवढं कर तुम्ही बाई. काय फक्त करायचं टाकायचं तोंडात घेऊन. ते केळामध्ये जीव आहे. हा तुम्ही जर दात बीत लावते त्यातून हो, रक्त रक्त निघत, काही निघू होतं. शकतो केळातून. छी रक्त नाही का? हा मग त्याचे जीव आहे. मंत्र टाकेल मात्र जीव आहे राजा. त्याच्यात ना. रंग बदला केला की त्याचे. बाबा असं केलं तुम्ही पैदा कुठून केलं हो? ते केळाने तुम्हाला पैदा केला? जोर आहे, वाढवायची. काजल तुला बाबाला प्रश्न आहे. अगं नाही असं नाही ग. बाबाची मला शंका येऊ राहिली म्हणून विचारून तुला घे. बाबांनी प्रसाद देऊ राहिलाय ना तो खाय फक्त. तो आणले का सगळीला. ये बाय. हा ऐक खायची वेळेस मला केळच नाही मग आले तुला पाहिजे. अनुभव सांग तिला सांग तू मी अनुभव. सांगेल तिला सगळं. हिचे फेकून मारू का तोंड हा काय? काय? हा. केळ. बाबा मग दुपारून तिला पाठवून देते प्रसाद. हा चालेल. चाल बाबा रागाला होता माहिती का आता? ए, बाबाच्या घरनं दोन्ही घरचं. हो बाबा रागाला होता बाबाचे पाय बरं, ती आमची बरं का? ती. बाबा पाव द्या धरू द्या तुमचे. असे का मग असेच का? तुम्ही नाही नाही मी नाही देत. मी नाही. बाबा
पाहू दर्शन करू. हा आमचं ना 2000 फी झाली. 2000. हा मग ठीक आहे बा, फोन पे मारिते मग. चालेल. स्कॅनर नाही गेड कॅमेरा आहे ना. वीड लावेल वीड लावेल कुठं आहे? हिड आहे का? थांबा बाबा. हा याच्यावर बारा बरं मी याच्यावर काय बारा म्हणतो आता आली 2000 रुपये. 2000 आले हा हा एक काम कर हा एक कोंबड हा नाही का खांबा घेऊन ये. हा एवढा सगळं फुटाने फुटाने घेऊन ये. फुटायला नको हा तर मी ना सूट बिल पेटून तयारी करतो. चोल बिल पेटून तो मसाला विसार करून ठेव. हा मी कोंबडा आणतो खांबा आणतो एक. हा कोंबड चांगलं वजनदार आहे. अरे चालू ना हा चांगलं 5-5 किलो वाढवतो चांगलं कोंबडा चांगला पाहिजे. चांगला 2-2.5 किलो हा सर बरं आणि उद्यापासून आहे ना वाढून गेलं त्यांच्यामुळे हा याच्यामुळे सांगायला सांगतील का पैसे तर वाढून गेला तुम्ही परत गाड्याला पुढे जायला आले का जास्त घेऊ आता तुला या टायमाने पैसे द्या ना. ए नेमणे राहू दे ना हा काय तू पैसे बोली करीत नाही. नाही नेमणे राहू दे चल अरे माझे दिवस जाते तुला माहिती आहे ना हा तू जातो तो एक केळाची नुकसान होती वापरायला लागत बाबा लई तेच ना पोरं एकदम एवढं सोपं नाही.